जिल्हा कारागृहात गांजा आणि चिलीम. शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल. सांगलीतील वाढत्या नशेखोरी विरोधात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टास्क फोर्स नियुक्त केलं. या टास्क फोर्सच्या माध्यमातून पोलिसांचे छापासत्र सुरू असताना नशेखोरी संबंधित आणखीन एक कहर दिसून आला. सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा भेदून बंदीकडे गांजा आणि चिलीम आढळली आहे. तिघांबंदींविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोंद झालेला आहे. कारागृहात गांजा ओढणाऱ्या सचिन बाबासाहेब चव्हाण, किरण लखन रणदिवे, संवेद सावळवाडे या तिघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. कारागृहातील सुभेदार सूर्यकांत पाटील यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बाहेरून गांजा आणि अंमली पदार्थ पुरवण्याचा प्रकार यापूर्वी घडला आहे. आता थेट बंदीच्या हातातच गांजा मिळाल्यानंतर ते गांजा उडताना आढळल्याने कारागृहाची सुरक्षितता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.